मिरज पंचायत समिती इमारतीवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा फलक हटवल्याने उद्या पंचायत समितीसमोर आंबेडकरी कार्यकर्त्यांचे ठिय्या आंदोलन, अधिकाऱ्यांचे तोंड चपलेने फोडणार, सचिन कांबळेंचा इशारा। मिरज पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले होते, परंतु प्रशासनाने मध्यरात्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा फलक खाली उतरवल्याने आंबेडकरी समाजात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला। या संदर्भात आज शेतकरी भवन या ठिकाणी सर्व आंबेडकरी समाजाची आणि कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती। त्या बैठकीत उद्या आंबेडकरी समाजाकडून पंचायत समितीसमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती सचिन कांबळे यांनी दिली आहे। तर अधिकाऱ्याचे तोंड चपलेने फोडणार असल्याचा सचिन कांबळे यांनी यावेळी इशारा दिला आहे। यावेळी बोलवाडचे उपसरपंच सचिन कांबळे, माजी नगरसेवक सचिन सावंत, श्वेतपदम कांबळे, माजी नगरसेवक अशोक कांबळे, माजी नगरसेवक वीरेंद्र थोरात, महावीर कांबळे, मालगावचे उपसरपंच तुषार खांडेकर, विश्वास खांडेकर, उमेश धेंडे, अरविंद कुरणे, सागर आवळे, जयंत मगरे, विकास कांबळे, परशुराम बनसोडे, लखन सरवदे, धनराज कांबळे, आकाश कांबळे, विद्याधर कांबळे, सचिन मोरे, उदय कोरे, हनुमंत कांबळे, सचिन बनसोडे, अंकुश आवळे, किरण कांबळे, रवींद्र कांबळे, निलेश कांबळे, चेतन कांबळे यांच्यासह मिरज तालुक्यातील शेकडो आंबेडकरी कार्यकर्ते सहभागी झाले होते। मिरज पंचायत समितीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव शिवशाहू फुले आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांच्याकडून देण्यात आलेलं होतं। ते नाव मिरज पंचायत समितीच्या जातीवादी प्रशासनाने आणि सांगली जिल्ह्याचा जातीवादी सीओ विशाल नरवाडे यांनी संगनमत करून 2002चा शासन निर्णय दाखवून, म्हणजे तो शासन निर्णय काय आहे तर तो शासन निर्णय जे सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते आहेत आणि जे पूल आहेत त्या पुलांना आणि त्या रस्त्यांना महापुरुषांची नावं देण्यात येऊ नयेत असा शासन निर्णय असताना या इमारतीला तो शासन निर्णय लागू होत नाही। पण काल आंबेडकरी समाजातील कार्यकर्त्यांची दिशाभूल करून त्यांनी पोलीस संरक्षण घेऊन पळ काढला, परंतु आज सांगली जिल्ह्यातील शिवशाहू फुले आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांची या विषयावरती पुढील दिशा आणि दशा ठरवण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आलेली होती आणि त्यामध्ये सर्वानुमते कायदेशीर लढाई आणि रस्त्यावरची लढाई लढली गेली पाहिजे असा निर्णय झालेला आहे। त्यामुळं उद्या मिरज पंचायत समितीच्या कार्यालयासमोर आंबेडकरी समाजाच्या वतीने उद्या 11 वाजता पंचायत समिती कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन आणि ज्या काय मागण्या आहेत त्या मागण्यांच्या करता जे मिरज पंचायत समितीचं सभागृह आहे नूतन प्रशासकीय इमारतीचं, त्या इमारती त्या सभागृहाला संभाजी महाराजांचं नाव देण्यात यावं आणि इमारतीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात यावं याकरता उद्या आंबेडकरी समाजाच्या वतीनं पंचायत समितीवर ठिय्या आंदोलन आहे 11 वाजता। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रशासन किती जातीवादी भूमिकेत आहे याचं नाही सांगूया की आता उद्या पैठण घेऊन तर सांगायचं बापू त्याला, म्हणजे त्यांना पण कळू द्या आणि सगळ्यालाच कळू दे। ही नोटीस पण तुम्हाला सगळ्या पत्रकार बांधवांना आपण शेअर करतो की जी 4 तारखेची सभापतीची निवड आहे त्या 4 तारखेच्या सभापतीची निवडीची जी काही नोटीस काढलेली आहे, काल नोटीस काढल्या आणि जी नावाची फलक काढले गेलेले आहेत, सभागृहाच्या नावाचा फलक काढला गेलेला आहे, ज्या छत्रपती संभाजी राजांच्या नावाचा सभागृहाचं नामकरण झालेलं होतं तो फलक सुद्धा काढला गेलेला आहे, तो बेकायदेशीर होता म्हणून। आणि प्रशासनाने म्हणजे मिरजेच्या प्रांताधिकाऱ्यांनी ही नोटीस काढलेली आहे, त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सभागृह अशा ठिकाणी ती पंचायत समितीची 4 तारखेची सभापतीची आणि उपसभापतीची निवडीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे। मग प्रांत नोटीस काढताना नेमकं कुठल्या ठिकाणी नोटीस बसून काढलेला आहे, बरोबर आहे की नाही? त्यांना या गोष्टीची कल्पना नव्हती काय की बाबा आतल्या सभागृहाला ही नाव बेकायदेशीर असल्यामुळे प्रशासनानंच काढलंय, कुठल्या कार्यकर्त्यांनी किंवा कुठल्या संघटनेने काढलेलं नाही। मिरज पंचायत समितीने ती नाव काढलंय बेकायदेशीर आहे म्हणून, आणि पुन्हा तुम्ही नोटीस काढत असताना पुन्हा ते नाव या नोटीसमध्ये उल्लेख करायचा काय संबंध होता? बरोबर आहे, म्हणजे अधिकारी हे मस्तवाल आहेत, त्यामुळे उद्या अधिकाऱ्यांच्या तोंडी चप्पलना आंबेडकरी समाजाचे कार्यकर्ते फोडणार। जिल्ह्यातील सर्वच मी चळवळीतले बाबासाहेब आंबेडकरांचे सगळ्यांचे मी आभार मानतो इथं जमल्याबद्दल। आणि उद्या 11 वाजता पंचायत समिती कार्यालयासमोर सर्व आमच्या जिल्ह्यातल्या बाबासाहेब चळवळीतले आंबेडकर चळवळीतले सर्व अधिकारी पदाधिकारी ज्येष्ठ यांनी जमावं हीच मी एवढी विनंती करतो।